तर हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुम्हाला वाटत असेल की अचानक मराठी का बोलायला लागली, कारण की आतापासून मी मराठीतून ब्लॉग करणार आहे। तर बघू तुम्हाला कसं वाटतं। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमची क्लासची गुरुपौर्णिमा। काल मी तुम्हाला दाखवली ना आपली शाळेची गुरुपौर्णिमा, तर आज आहे क्लासची गुरुपौर्णिमा। तर चला माझ्यासोबत। तर हे बघा, आमची अर्धी डेकोरेशन झालेली आहे। आता हळूहळू आम्ही पूर्ण डेकोरेशन करणार। तर कसं वाटलं तुम्हाला बघा। आता आम्ही घरी जाऊन नवीन कपडे घालून येतो। तर चला माझ्यासोबत। तर गाइस, मी कशी दिसत आहे मला सांगा हा। आता मी रेडी झालेली आहे। तर माझे बाकीचे मित्र पण क्लासमध्ये गेले असतील, तर मी पण जाईल त्यांच्यासोबत। तर बघा मी कशी दिसते। बघा गाइस, मी निघालेली आहे आणि पाऊस पण थेंब थेंब पडतोय। चला। अरे यार, मी लेट झाली। 11 वाजता सांगितलेलं, 11:20 झाले। आता सुजल मला ओरडणार आहे चांगला वाला। बघू गंधर्वी आली आहे की नाही। गंधर्वी पण बोललेली मी 11:15 पर्यंत येईल। आता बघू गंधर्वी आली आहे की नाही। चल बघूया आता आपला क्लास। तर हा बघा माझा क्लास, अगस्ती क्लासेस। हा आपल्या बेतुरकर पाड्यावर आहे आणि माझे फ्रेंड बघा। परत एकदा बघा आमचं डेकोरेशन। आता इथं सगळेजण आम्ही जमा झालेलो आहे। तर असं आम्ही रिबिन लावलेला आहे। कोणते शिक्षक असले तर रिबिन कापणार आणि तर बाहेर सगळे फुगे, इथे सगळे फुगे लावले, रिबिन्स लावले। तर बघा असं चित्र काढलं आणि असे पूजा स्थान मांडले। सगळे शिक्षक आलेले आहेत आता। आता सगळे माझे शिक्षक आलेले आहेत। कार्यक्रम चालू झालेला आहे। आज आपण या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत। त्या कार्यक्रमासाठी आपल्याला सुरुवात करूया। सर्वप्रथम जमलेल्या सर्व शिक्षकांचे हार्दिक स्वागत। प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण देवाचे नाव स्मरण करतो। तसेच आजही आपण दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। तर दीप प्रज्वलित करण्यासाठी माननीय श्री आवारी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन दीप प्रज्वलित करावे। तो ये है हे आमचे आवारी सर है। या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां
भगवती निशेष जाड्या पहा. जय जय रघुवीर. तर आता नारळ फोडला. नमस्कार. आता भाषण चालू झालेलं आहे. आज गुरुपौर्णिमा निमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगतो. गुरु कोणाला म्हणायचं? आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीच्या मानबिंदू, स्वराज्य संस्थापक, नैतेचे राजे शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून पाझर फुटे, डोंगर माथ्यांनाही घाम फुटे, झाडे अपुरे शिवरायांची कीर्ती, राजा शोभूने दिसे जगती, अवघ्या जगाच्या छत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले. साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी महासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात रोहिणी तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी होऊन गेला. बाळराजांना त्यांचे पिताजी शाहू महाराजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी महासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना तयारी घालण्याचे बळ गुरु देतात. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. भविष्यात एक चांगला नागरिक होण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूंचाच प्रभाव असतो. गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दीक्षा दाखवतात. शेवटी एकच म्हणू इच्छिते, मार्गदर्शनामुळे आपल्या जीवनात उत्तम दिशा मिळतो. आपल्या गुरुला नमस्कार करताना आपल्या शिक्षकांच्या सतत प्रेरणेची कृती आठवण येते. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी आपल्याला गुरुला आभार मानता आपल्याला मार्ग दाखवला, कसं शिकलं पाहिजे व काय कसं बोललं पाहिजे आपल्याला शिकवले आहे. एवढ्या भाषण मी माझे भाषण करतो. आपल्या सर्वांच्या जीवनात गुरूंचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे. कारण गुरु आपल्या अनुभव जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन असतात. पहिले गुरुमध्ये आपल्या आई वडील शाळेचे शिक्षक क्लासमध्ये शिक्षक असतात. कधी पण आपण कधी रॅगिंग गुरु घरी आपल्या आई वडिलांचा कधी शिक्षकांना आदर करतात, तर आपण त्या शिक्षकांना आदर करू नये. त्या शिक्षकांचा आपण आदर करावा. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्मानित अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझे वंदनीय गुरुवर्य, सर्वप्रथम मी जगातील सर्व गुरूंना वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही जी काही ही तयारी केली ती पाहून खरंच मन भारावून गेलं. तुमच्या मनात असलेल्या गुरूंबद्दलची जी भावना आहे त्या तुम्ही तुमच्या भाषणामध्ये या कृतीतून तुम्ही दाखवून दिल्या. इथे फळ्यावरती जो श्लोक लिहिला किंवा जे चित्र काढले, चित्रही खूप छान काढले. कोणी काढले चित्रही खूप छान काढले. चित्रातून म्हणजे गुरूंबद्दल, शिवरायांची गुरूंबद्दल असलेली आदर तिथे चित्रात दिसते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आपण लहानपणापासून ऐकत आलो. अर्थ माहिती तुम्हाला त्याचा? गुरु ब्रह्म आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश आहे. म्हणजे काय आहे तर ह्या तीनही देवांचे गुण गुरूंमध्ये असल्या कारणाने, गुण म्हणजे कसं, कधी कधी गुरु काय करतात, आपल्याला लाडाने जवळ घेतात, शिकवतात, सांगतात. त्यावेळेस गुरु आपले ते पालन पोषण करतात, त्यावेळेस ते विष्णूच्या रूपात असतात. सकाळी उठल्यानंतर मी 7:45ला कॉल केला क्लासमध्ये. सुजलला सगळं व्यवस्थित आहे ना. मला टेन्शन आलेलं होतं, लवकर आले 7:30ला, गडबड करता की शाळा, मग काही करा नाही. पण खरंच इथे आल्यानंतर ज्यावेळेस वर्गाची सजावट बघितली आणि खरंच मी एवढं शांत बसते
म्हणजे प्रत्येकाचं भाषण तुम्ही ऐकताय, जरी कंटाळा आला असेल तरी ऐकताय आणि सर्व वर्ग शांत ठेवताय. त्यात खरंच खूप छान पद्धतीने ते क्रम साजरा करताय. आणि येणारे पुढचे कार्यक्रम आता मला कॉन्फिडन्स झाला की बिनधास्त तुम्हाला कार्यक्रम सांगणार, करा, मी टेन्शन घेणार नाही. पहिलं होतं टेन्शन, मला सकाळपासून टेन्शन आलं उद्या काय गोळ घालतात ते, पण कुठल्याही प्रकारचा गोळ घातला नाही. थोडी भीती वाटत होती कोणी मारामारी करेल, मस्ती करेल, पडेल आणि मी घरी तुम्ही इथे. त्यामुळे खरंच तुमचं सगळ्यांचं खूप मनपूर्वक धन्यवाद की चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला. तर सुरुवात करणार नाही सर, तुमच्याकडून द्यायचंय. सर ताईला ते हा सर. मॅडम, त्याचप्रमाणे आपल्याला रेग्युलर काम करणाऱ्या मावशी सगळ्यांचे स्वागत करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी सजावट केली, बघून खूप म्हणजे खूप आनंद वाटला. वाटत नव्हतं की तुम्ही सगळे तेवढं सगळं प्लॅनिंग, सुंदर प्लॅनिंग करतो. कारण वर्गामध्ये मस्ती करणारे मुलं आणि एवढं सुंदर प्लॅनिंग, खूप आनंद वाटला. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देतो. गुरु म्हणजे काय? गुरुची नेमकी डेफिनेशन काय आणि गुरुचं काय महत्व? सर्वप्रथम आपल्याला जे जन्म येतात ते आपले आई वडील सर्वप्रथम आपले गुरु असतात, की त्यांनी आपलं जग दाखवलं. ज्याने चित्र काढलं त्याला शतशतन. सर्व मुलांनी ना असा डाव आज सोबत, सर्व मुलांनी मुलींनी फक्त डावा समोर पण असं डाव, त्याशिवाय फक्त उजवा हात ठेवायचा. सहज वर घ्या, पुन्हा खाली आणा. थोडा वेगाने वर घ्या, पुन्हा खाली आणा आणि वाजवा. डेकोरेशन केलं ना अप्रतिम, शब्दामध्ये आपण सांगू शकत नाही. आज गुरुपौर्णिमा, अर्थात त्याला व्यास पौर्णिमा असं म्हणतात. मी आजच्या शुभदिनी वंदन करतो आणि माझे 2 शब्द मांडण्यासाठी तुम्ही मला जे पुढं बोलवलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. खरं तर वेळ खूप झालेला आहे आणि मला बोलायला लागल्यानंतर थांबायचं कुठे हेच कळत नाही. आणि असं पण खरोखर सर्व शिक्षकांनी तुमचं कौतुक केलं. अतिशय सुंदर असं तुमचं कौतुक मला वाटतं काळे सरांनी केलं. खरोखर त्या कौतुकास तुम्ही पात्र आहात. हे सर्व आम्ही पाहिल्यानंतर हे प्रवेश करतानाच ते जाणवलं होतं की अतिशय सुंदर अशा प्रकारचं तुम्ही सजावट. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे करिले सर की आजपर्यंत एवढ्या गुरुपौर्णिमा सादर केल्या, पण अशा प्रकारच्या भाषणांमध्ये वैविध्यता पाहायला मिळाली नाही. खरोखर शिवाजी महाराजांबद्दल तो बोलला, अतिशय सुंदर बोलला. भले विषय असू द्या गुरुपौर्णिमा, पण बोलला मात्र सुंदर. आणि त्याचबरोबर हे जे वर्ण चित्र जे समोर रेखाटलेलं आहे याच्यातून एक संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो. तुमच्यापर्यंत कोणता संदेश पोहोचला मला माहित नाही. या पिक्चर मधून एक संदेश आपल्याला मिळतो की माणसाच्या जीवनामध्ये असंख्य गुरु असतात. तर आता आम्ही सगळ्यांनी केक आणलेले आहे. आता केक फायनली
तर आता आम्ही नाश्ता करत आहोत. मी बोलते छान आहे, छान आहे. तर ही आमची मेन ताई आहे, म्हणजे हे सगळं अरेंजमेंट करते आमच्या क्लासचं. ताई तुला आवडलं डेकोरेशन? खूप छान केलं. थँक्यू. ते मुलांनी केलंय ताई, आम्ही फक्त हे दीप प्रज्वलनचं काम केलंय.